जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेवरून स्वगृही आलेले संत मुक्ताईंचे प्रतिनिधी कसे झाले, त्यांचे मुक्ताई नगरीत स्वागत पहा मुक्ताई वार्तावर. तीर्थक्षेत्र संत मुक्ताई संस्थांच्या वतीने हरिभक्तपरायण रवींद्र हरणे महाराज, जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांची अयोध्या धाम येथील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती होती. ही उपस्थिती देऊन ते स्वगृही आल्याने तिन्ही मान्यवरांचे तसेच सोबत आलेले श्री विठ्ठल रुक्मिणी समिती पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांचे तीर्थक्षेत्र संत मुक्ताई नगरीत टाळ मृदंग व हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांच्यासह विश्वस्त टाळकरी, कीर्तनकार, फडकरी तसेच शहरातील भाविक मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पहा त्यांचे स्वागत कसे झाले आणि पहा यावेळी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जवंजाळ तसेच संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज आणि विशाल महाराज खोले काय म्हणाले. कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईच्या दरबारामध्ये आपण अयोध्या वारी करून या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणावरून 3 निमंत्रण अयोध्या मंदिर न्यासच्या वतीनं या परिसराला उत्तर महाराष्ट्र विभागात मिळाली आणि ही संतांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तद्वत अकारण कारण करुणावरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान परमात्मेचे प्रतिनिधी म्हणून पांडुरंगासहित सकल संत परंपरेसहित अयोध्या वारी संपूर्ण महाराष्ट्राला घडली. त्यामधले मुख्य 2 प्रतिनिधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जवंजाळ आणि आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे, हे दोन्ही महात्मे आपल्या जवळ आहेत. आपण या माझी माऊली चॅनलच्या माध्यमातून आणि मुक्ताई वार्ता मुक्ताईनगरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवर आज असं वातावरण आहे की आपले प्रतिनिधी म्हणून जे अयोध्येला गेले, अयोध्येला ते एकटे गेले नाही, तर तुमचा माझा सगळ्यांचा निरोप घेऊन, तुमचा माझा सगळ्यांचा नमस्कार घेऊन आम्ही सगळे अयोध्येला होतो. आपण आदरणीय प्रकाशजी महाराज जवंजाळ यांना आपण विचारूया की महाराज आपल्या भावना काय आहे आणि आपण आपल्या भावना या चॅनलच्या माध्यमातून आईसाहेबांच्या समक्ष 2 मिनिटांमध्ये या वारकऱ्यांपर्यंत पोहोचवूया. आदरणीय हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराज जवंजाळ. अतिशय आनंददायी असा हा क्षण आहे. हा एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल, कारण परिस्थिती अशी आहे की आज 500 वर्षापासून हा प्रभू रामचंद्राचं मंदिर जे आहे, प्रभू रामचंद्राचे मंदिर या ठिकाणी बाबराने एक वेगळ्या पद्धतीचं अशा प्रकारचं आक्रमण केलं आणि ती बाबरी मस्जिद म्हणून उभी केली आणि मंदिर हे संपवण्याचा त्यांनी कट अशा प्रकारचा केला आणि परिस्थिती जरी त्यामध्ये 76 लढाया झाल्या. 500 वर्षामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेकांना त्या दृष्टिकोनातून अनेक समस्या उभ्या राहिल्या. पण शेवटी परिस्थिती अशी आहे, नुकतंच सुप्रीम कोर्टाने आपल्याला योग्य न्याय अशा प्रकारचा दिला आणि आता 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राची रामललाची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठापना ही 22 जानेवारीला त्या ठिकाणी झाली. खरा म्हणजे देशाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे आणि तो क्षण जो आहे हा आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याला मिळाला, हे आपले सुद्धा भाग्य असं समजावं लागेल. म्हणून निश्चितपणे कारण झाले रामराज्य काय उणे आंभासी अशी एक जी स्थिती आहे ही निश्चितच उद्याच्या स्थितीत आपल्या पुढे अशा प्रकारची उभी राहील, इतका माझा विश्वास या ठिकाणी अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी
मुक्ताई संस्थांचे प्रतिनिधी म्हणून गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे आणि उद्धव महाराज जोनारे आणि मी स्वतः आम्ही अयोध्येला होतो। या मुक्ताबाई परंपरेमध्ये महाराज असे अनेक महात्मे झाले की ज्यांनी राम मंदिराकरता त्याग समर्पण, अगदी उद्धव महाराजांच्या वडिलांचं उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला ज्यावेळेला या मंदिराच्या जवळची माती अयोध्येला भूमिपूजनाला गेली त्यावेळेला आपण सगळ्यांनी बोलून दाखवलं। त्यांनी आयुष्यभर चप्पलच घातली नाही आणि त्यांच्या मुलाला आणि तुम्हाला आणि वैयक्तिक मला मिळालेलं निमंत्रण आणि आज त्यांच्या तुम्ही उद्धव महाराजांच्या वडिलांच्या जवळही राहिलेला आहात, त्यांची भावना काय आहे मुक्ताबाईच्या वतीनं आपण काय सांगाल की आज काय समाधान होतंय तुम्हाला? सनातन धर्मामध्ये प्रभू रामचंद्र एक आदर्श व्यक्तिमत्व आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते सर्व पिढ्या। हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नारायण महाराज रुदानेकर असतील, नारायण महाराज जुनारे असतील, या सगळ्यांनी भलं मोठं बलिदानी योगदान दिलं आणि त्यांचं फळ होतं की मुक्ताबाईच्या फळावरील हे सगळी मंडळी प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये, मग ते कारसेवा असेल, भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल, त्या शिलापूजनाचा कार्यक्रम असेल, त्या सगळ्या कार्यक्रमात ही मंडळी आपल्या मुक्ताई फळाची हजर होती। आणि आज जवळजवळ त्यांचं ते कुठं असतील तिथून मात्र समाधानी असतील की त्यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होते आहे। आणि जवळजवळ 500 वर्षे आपण त्या ज्या गोष्टीची वाट पाहिली आणि आता मात्र आपण अयोध्येला नेहमीच जात होतो, आम्ही सुद्धा वर्षातून एखाद्या वेळेस अयोध्येला जात होतो। दरवर्षी अयोध्येला जाण्याचा प्रसंग, ती अयोध्या असं जरा स्मशान शांतता तिथं होती असं भयान वाटत होतं। पण आज जेव्हा मी गेलो आणि आधी गेलेलं वातावरण, आजचं वातावरण म्हणजे प्रभू रामचंद्र तिथे विराजमान झाल्यानंतर जे वातावरण आहे ते दोन्ही वातावरणाची शहानिशा, म्हणजे आधी मी गेलेलो होतो आणि आता पण गेलो, आताचं वातावरण इतकं प्रसन्न आहे। जेव्हा प्रभूची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ती अयोध्या नसून झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी असा प्रत्यय तिथं होता। सगळी अयोध्या नगरी सजलेली होती। शरयू, विशेष करून शरयू इतकी आनंदी होती की आम्ही जेव्हा स्नानाला गेलो तेव्हा ते घाट, तिथलं वातावरण हे सगळं पाहिलं। आणि सर्वात महत्त्वाचा, जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाल्या तर आम्ही दर्शनाला जेव्हा गेलो त्या दर्शनाची जी अनुभूती होती, त्या मूर्तीचं जे तेज होतं, त्या मूर्तीमध्ये असणारा जे दिव्य प्रकाश होता, त्याची अनुभूती स्वतः दर्शन करणाऱ्यांना मिळत होती। त्या गाभाऱ्यामध्ये जवळजवळ आम्ही 16-17 मिनिट होतो। आणि विशेष म्हणजे ते मंदिर जे आहे त्या मंदिराची जी कलाकृती आहे, ते शिल्प आहे, ती वास्तू आहे, आता भारतामध्ये तशा तोडीचं मंदिर कुठलंच नसेल। कितीतरी मोठे मोठे मंदिर आहेत, पण त्या मंदिरामध्ये जे काही व्यवस्था आहे, जे काही आकार घेतलेला आहे त्या मंदिराने, तिथलं जे वास्तू आहे, ते शिल्प आहे, तिथल्या कला आहेत, ही अप्रतिम आहे। अजूनही त्याचं बरंचसं बांधकाम राहिलेलं आहे, जवळजवळ 30% काम झालं, 70% काम अंतर आणि बाहेरचं बाकी आहे। आणि जवळजवळ या सगळ्या आदरणीय मोदीजी असतील, योगीजी असतील, या महात्म्यांच्या पुढाकाराने जवळजवळ 31,000 करोड रुपये त्या विकासाकरता त्यांनी दिले।